आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी पत्रकार बंधूंचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आम्ही 4 दिवसापूर्वी आस्थान येथे गेलो असता सन्माननीय आमचे विभाग प्रमुख महिपतजी घोलप यांनी आम्हाला तातडीने त्या ठिकाणी आस्थान येथे बोलवले असता सन्माननीय आमचे तालुका प्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे सर्व विभागातील पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आमचे महिपतजी घोलप विभाग प्रमुख यांच्याकडे काही ग्रामस्थांनी तक्रार केली असता वेणुगोपाल तांबे या महिलेची तक्रार त्या ठिकाणी आली असता आम्ही त्या ठिकाणी त्या जागेवरती जाऊन पाहणी केली. प्रथमदर्शनी असं निदर्शन झालं की शेतकऱ्यांच्या तिथं बरीच काही नुकसान झालेले आहे आणि त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पोचलो. परंतु एक महाशय आहेत त्या गावचे फसवून लोकांची आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांची फसवणूक करून ते स्वतःला उपसरपंच म्हणतात. असे उपसरपंच आहेत ते ऋषिकेश मोरे. ते आमचे सन्माननीय तालुका प्रमुख आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ह्यांना वालू चोरीचा दलाल म्हणतात. अरे ऋषिकेश मोरे वालू चोरीचे ते दलाल नाही आहेत, तर ते खेड तालुक्याचे सन्माननीय रामदासभाई कदम आणि आदरणीय नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. ते विकासाचे दलाल आहेत, ते वालूचे दलाल नाही आहेत. त्याच्यामुळं त्यांच्यावरती एखादाही अपशब्द वापरताना तू थोडासा विचार करून वापर, नाही तर ह्या गोष्टीचा विपरास व्हायला वेळ लागणार नाही. ऋषिकेश मोरे म्हणजे कोण? एक झाडकी पत्ती एक झाडकी पत्ती आहे ऋषिकेश मोरे. आणि हा ऋषिकेश मोरे कुणावरती आरोप करतोय आणि कशाला आरोप करतोय? संदीप धाडवे त्यांचेच बंधू, ते कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, ते काम करतात. त्यांचा काही संबंध नाही या गोष्टीशी. तरी त्याचा संबंध घरगुती संबंध कुठेतरी लावून तो एक प्रयत्न करतोय की ह्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न होईल, मग हे थांबतील आणि मग थांबल्यानंतर आमच्या रोजीरोटीचा आणि आम्ही काहीतरी करतो असा लोकांचा एक प्रयत्न केविलानी जो लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो ते प्रयत्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. परंतु त्याने असा उल्लेख केला की हे जे बाजूला आहे ते सर्व वालू माफिया आहे. मी प्रथमच सांगतो तुम्हाला की सर्वच वालू माफिया असं म्हणणाऱ्या ह्या ऋषिकेश मोरेला काय सांगू, माझा तर कोणताही वालूचा व्यवसायच नाही आणि मी वालूचा धंदा करतच नाही. त्यानंतर सन्माननीय आमचे तालुका प्रमुख विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हा कुठलाही वालूचा धंदा किंवा वालूची दलाली देखील करत नाही. हे खेड तालुक्यातील जनतेला नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं वालू माफिया हा प्रश्नच आमच्यासाठी निकालात निघालेला आहे. दुसरी गोष्ट, तो म्हणतो की त्या आजूबाजूला उभे असणारे जे दलाल होते ते खरोखरच ते दलाल नाही आहेत, तर ते त्या विभागातले एक प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ असे पदाधिकारी आहेत आणि ते रात्रंदिवस हे त्या लोकांसाठी, गावागावातील लोकांसाठी काम करतात आणि ते विकासाचे काम करणारे ते पदाधिकारी म्हणजेच ते विकासाचे दलाल आहेत. लोकांसाठी काम करतात, लोकांच्या गावासाठी काम करतात. परंतु त्यांना दलाल म्हणणं म्हणजेच ह्याचा मूर्खपणा आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर महेश मोरे हा खरकटा आहे, हा दलाल आहे, हा दलाली करतो आणि त्याच्या रोजीरोटीवरती तो जगतो काय. परंतु अरे ह्या महेश मोरेच्या नावाचा वापर करून तू पंचायत समिती लढवलीस, महेश मोरेचाच नावाचा वापर करून तू ग्रामपंचायत लढवलीस, महेश मोरेचाच वापर करून तुला खेड नगरपालिकेच्या इथे 2 वर्षापूर्वी मारणार होते. त्यावेळेला महेश मोरेच तुला वाचवलं आणि महेश मोरेच तुला रेल्वे मार्गी, वेरळ मार्गी, तिसंगी मार्गी तुला असताना थेट घरी पोचवलं. त्या महेश मोरेवरतीच तू आरोप करतोस. अरे त्या तिसंगीत गेलास आणि 150 रुपयाची गावठी क्वार्टर घेतलीस काय आणि म्हणलास की महेशराव माझे 4 दिवस गेले थम्सअप टाकल्याने, असा हा गावठी बहादूर कुणावरती आरोप करतोय. अरे महेश मोरे हा सामान्य
हा सामान्य शिवसैनिक आहे. ह्याच्या पाठीमागे कोणताही उद्देश नाही आहे की महेश मोरेने या पक्षातून काहीतरी कमवलं किंवा पक्षातून कोणतं तरी कमवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, असं कोणताही उद्दिष्ट नाही. महेश मोरे आजही सामान्य आहे, पुढेही सामान्यच राहील. परंतु या गावठी बहादुराने कुणावरती किती बोलावं याचं सुद्धा त्यांनी भान ठेवलं पाहिजे, असं मी आज या पत्रकार परिषदेनिमित्त सांगतोय. परंतु परत ह्या ऋषिकेश मोरेने परत ह्या जर वल्गना केला, अन्यथा वल्गना करण्याचा सुद्धा आमच्या विभागात प्रयत्न जरी केला तरी या ऋषिकेश मोरेला परत या ऋषिकेश मोरेची गय केली जाणार नाही. हा इशारा वजा महेश मोरेचा समजलं तरी काफी आहे. एवढंच मी आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त मी सांगतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.